हॅलो फ्रेंड्स, सचिन ब्लॉग 97 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे येगरीला. चला तर मग. हिमायतनगर फक्त 2 किलोमीटर. आलो मित्रांनो आपण. करा हाय. मित्रांनो, हे येगरी गावचं तळ आहे. आता आम्ही शेताकडे चाललो. गाडी पुढे जाऊ शकत नाही, बघा रस्ता कसा आहे. बघा तळ्यात खूप पाणी आहे. शेताला जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते, रस्ता खराब असल्यामुळे. हो मित्रांनो, काय भाऊ आहे? सांग रे तुझं नाव काय? सतीश मेंढके. हां, याचं पण यूट्यूबचं चॅनल आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो. आम्ही चालू आता शेताकडे. बघा निसर्गरम्य वातावरणात. हो का, बघा आम्ही चाललो आता तिकडे. कापूस घेतलेला आहे, कापसाची गठोडी डोक्यावर घेऊन आता घराकडे जायचं. बघा हो का, बघा असा कापूस न्यावा लागतो. हो का मित्रांनो, खोपी बघा, फोपी अशी खोपी शेतामध्ये. हे मळा ते मित्रांनो, खोपी शेतामध्ये तात्पुरतं पावसा पाण्यापासून रक्षण करण्यासाठी. हो माहिती आहे की. चला या. येगरीचं तळ. पपया खावर हे इम्युनिटी वाढते. बीपीच्या गोळ्याने त्याने मग यानं एरीच ते पटाट दुखाले काय की मग अरे चेंदून गेली. हो, कापसाचे गटोडे कसे नाही आले. बघा बघा कसं नाही आले कापसाचे गटोडे. हो का, शेतामध्ये निसर्ग देवता. याला आता कोंबडं कापलेलं आहे का वेळा. सध्या कापूस काढणीला आल्यामुळे या देवाला कोंबडं कापलेलं आहे. बघा पाण्याजवळ. बघा हे कोंबडं. चाललो आता आम्ही घरी त्याला. आदिवासी समाजामध्ये असं निसर्ग देवतेला कोंबडं बकरं असं कापतात आणि आपलं संस्कृती जपतात. पाहू शकता तुम्ही, हे निसर्गच यांचे दैवत आहेत. वातावरण बघा, खूप ढगाळ आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण कोंबडं कापलेलं भाजत आहोत. आज मस्त आपलं नियोजन पार्टीचं. शेतात कापलं होतं ना कोंबडं. आपण चुलीवर मस्त त्याचे जेवण बनवणार आहोत आता कोंबड्याचं. बघा हो का, असं भाजावं लागते चुलीवर. भात व्हायला आहे, भात वगैरे व्हायला गॅसवर. इथं चालू आहे भाजणं. अस्सल गावरान चुलीवरचं खायचं असेल तर गावाकडे यायचं. आता ही आपण कोंबडं भाजल्यानंतर त्याला जवळच्या पिठाने धुतलं की ह्याचं जे काळं जे लागले राहते ते निघून जाते आणि आपले
पांढरं चिपट होती सगळी, काळं कार्बन सगळं निघून जाते. असं धुवायचं मित्रांनो कधी पण कोंबडं भाजल्यावर. मित्रांनो आपण कोंबडं कापलेलं आहे, आता बारीक पीसमध्ये कट करून भाजीसाठी रेडी होणार. मित्रांनो आपण चिकन उकडून घेतलेलं आहे, आता आपण भाजी करणार आहोत. तेल टाकलं आपण. हे आहे खोबरं, हे आहे टमाटा कांदा पेस्ट, हे आहे लसूण, हे आहेत सगळे मसाले आणि हे आहेत आपलं उकडलेले चिकन. लसूण टाकलं, लसणाला खालवर करून घेतलेलं आहे. लसणाला लाल होईपर्यंत हे करायचं, बरं होऊ द्यायचं लाल. चवीनुसार मीठ घ्यायचं. अंबारी, धने पावडर, मीठ, कांदा लसूण पेस्ट, ग्रेव्ही, पदर झाली. हळद, चिकन, असं खालवर करून घ्यायचं. असं खालीवर करायचं. तसं झालं चिकन. चिकन चिकनचं पाणी, चिकन एकदम शिजून परफेक्ट झालेलं आहे. एकदम फास्टमध्ये व्हिडिओ झाला मित्रांनो. नंतरच्या व्हिडिओमध्ये एकदम तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगेन. हॅलो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? तर त्या माझ्यासोबत राहा कंटिन्यू, असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टिक करा. धन्यवाद.